नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची लोकसंख्या हा चॅप्टर बघणार आहोत. सन 2020 नंतरच्या एक्झाममध्ये आयोगाने महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती खूप डीपमध्ये क्वेश्चन विचारायला सुरुवात केली आहे. कारण 2021ची जनगणना ही होऊ न शकल्यामुळे आयोगाला 2011च्या जनगणनेवरतीच क्वेश्चन विचारणं भाग पडत आहे. आणि पूर्वी 2011च्या जनगणनेवर जवळपास सर्वच क्वेश्चन विचारून झाले असल्यामुळे आयोग यामध्ये खूप डीपवर क्वेश्चन विचारत आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाचे सुरुवातीचे 10 जिल्हे आणि शेवटचे 10 जिल्हे करणं आपल्याला गरजेचं बनले आहे. ही सर्व जिल्हे आपण आज ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत. या ट्रिकनुसार आपण कोणत्याही घटकांचे पहिले 10 जिल्हे आणि शेवटची 10 जिल्हे आरामात लक्षात ठेवू शकता. चला तर मग पाहूयात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी होती. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे बघूयात. यासाठीची ट्रिक आहे TP मनाना असो जळका आऊ. सर्वाधिक लोकसंख्येमुळे टाइमपास मनाना असो जळका आऊ या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये पहा, T म्हणजे ठाणे, P म्हणजे पुणे, म म्हणजे मुंबई उपनगर. यामध्ये पहिलं ना हे नाशिक आहे, त्यानंतरचे ना हे नागपूर आहे, त्यानंतर अ म्हणजे अहमदनगर, तो म्हणजे सोलापूर, जळकामधील जळ म्हणजे जळगाव, का म्हणजे कोल्हापूर आणि आऊ म्हणजे औरंगाबाद. या पद्धतीने मित्रांनो आपण सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 10 जिल्हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण सर्वात कमी लोकसंख्येचे 10 जिल्हे पाहूयात. यासाठीची ट्रिक आहे, खूप कमी लोकसंख्या असल्यामुळे सिंग हिंगाचा वास भंडाराला लावतो वगैरे 9. या पद्धतीने आपण या ट्रिकनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे लक्षात ठेवू शकता. यामध्ये पहा, यातला सी म्हणजे सिंधुदुर्ग, ग म्हणजे गडचिरोली, हिंगाचा म्हणजे हिंगोली, वासला वाशिम, भंडारा आहे तसे, त्यानंतर व म्हणजे वर्धा, ग म्हणजे गोंदिया, रे म्हणजे रत्नागिरी, न म्हणजे नंदुरबार आणि उ म्हणजे उस्मानाबाद. या पद्धतीने सर्वात कमी लोकसंख्येचे 10 जिल्हे आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दशकीय लोकसंख्या वाढीचा दर आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 2001च्या तुलनेत 2011 साली एकूण 15.99% इतकी लोकसंख्या वाढ झाली होती. यामध्ये ग्रामीण लोकसंख्या वाढ ही 10.4% आहे, तर शहरी लोकसंख्या वाढ ही 23.8% आहे. यामध्ये आता आपण सर्वात जास्त दशकीय लोकसंख्या वाढीचे जिल्हे पाहूयात. यासाठीची ट्रिक आहे TP आऊने नंदूचा नाश केला. दशकीय वाढीमुळे TP आऊने नंदूचा नाश केला. या पद्धतीने आपण ट्रिक लक्षात ठेवू शकता. यामध्ये आता पहा, T म्हणजे ठाणे, P म्हणजे पुणे, आऊ म्हणजे औरंगाबाद, नंदूचा म्हणजे नंदुरबार आणि नाश म्हणजे नाशिक. या पद्धतीने आपण सर्वात जास्त दशकीय वाढीचे जिल्हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण सर्वात कमी दशकीय वाढीचे जिल्हे पाहूयात. यामध्ये MRSVB या इनिशियल लेटरनुसार आपण ही ट्रिक बनवलेली आहे. यामध्ये M म्हणजे मुंबई शहर, R म्हणजे रत्नागिरी, S म्हणजे सिंधुदुर्ग, V म्हणजे वर्धा आणि B म्हणजे भंडारा. यामध्ये मित्रांनो मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची दशकीय लोकसंख्या वाढ ही निगेटिव्हमध्ये होती. म्हणजेच 2001च्या तुलनेत 2011 साली या 3 जिल्ह्यांची लोकसंख्या ही कमी झालेली आहे. या पद्धतीने आपण सर्वात कमी दशकीय वाढीचे जिल्हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण महाराष्ट्राची घनता बघणार आहोत. 2011 साली महाराष्ट्र राज्याची घनता ही 365 इतकी होती, तर 2001 साली हीच घनता 315 इतकी होती. आता आपण सर्वात जास्त घनतेचे जिल्हे पाहूयात. यासाठीची ट्रिक पहा, मोठेपण का नाना RAJ नाना राज या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता. यामध्ये या पहिल्या मोसाठी 2 जिल्हे आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये पहिलं हे मुंबई उपनगर आहे, तर या मो मध्येच दुसरं मुंबई शहर हे आहे. त्यानंतर ठे म्हणजे ठाणे, यामध्ये पण म्हणजे पुणे, का म्हणजे कोल्हापूर, पहिलं ना जे आहे ते नागपूर, त्यानंतरचं जे ना आहे ते नाशिक, त्यानंतर R म्हणजे रायगड, ए म्हणजे औरंगाबाद आणि जे म्हणजे जळगाव. मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्यामध्ये आपण जे टाइमपास मनाना अशी ट्रिक केली होती, त्यामध्ये
पहिलं ना हे नाशिकचं आहे, तर घनतेमध्ये पहिलं ना हे नागपूर आहे, म्हणजेच नागपूरची घनता ही नाशिकच्या घनतेपेक्षा जास्त आहे. तर नाशिकची लोकसंख्या ही नागपूरच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. येथे आपण कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात कमी घनतेचे जिल्हे पाहूयात. यासाठीची ट्रिक पहा. GS क्राय वर्धा उस्मानाबादमध्ये अमर झाला. यामध्ये G म्हणजे गडचिरोली, S म्हणजे सिंधुदुर्ग, C म्हणजे चंद्रपूर, R म्हणजे रत्नागिरी, Y म्हणजे यवतमाळ, वर्धा आहे तसं उस्मानाबाद त्यानंतर आहे तसं आणि अमर म्हणजे अमरावती. या पद्धतीने सर्वात कमी घनतेचे जिल्हे आपण लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या कमी जिल्ह्यांची आकडेवारी खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत, त्यामुळे ही आकडेवारी देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यामध्ये पहा, गडचिरोलीची घनता ही 74 आहे. त्यानंतर सिंधुदुर्गची घनता ही 163 आहे. त्यानंतर चंद्रपूर हे 193 आहे. त्यानंतर रत्नागिरीची घनता ही 197 आहे. त्यानंतर यवतमाळची घनता ही 204 आहे. त्यानंतर वर्धा या जिल्ह्याची घनता 206 आहे. तर उस्मानाबादची घनता ही 219 आहे आणि अमरावतीची घनता ही 237 आहे. ही आकडेवारी देखील आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात जास्त घनतेच्या जिल्ह्यांमध्ये आपण जर पाहिलं तर ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांची घनता आपण लक्षात ठेवा मित्रांनो. ठाणेची घनता ही 1157 आहे. तर पुणे या जिल्ह्याची घनता 603 आहे. तर कोल्हापूर या जिल्ह्याची घनता ही 504 आहे. या 3 जिल्ह्यांची घनता लक्षात ठेवा मित्रांनो, कारण या 3 जिल्ह्यावर आयोगाने या जिल्ह्यांच्या आकडेवारीवर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता त्यानंतर पुढचा घटक पहा, लिंग गुणोत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 आहे. तेच 2001च्या जनगणनेनुसार 922 इतके होते. यामध्ये पहा 2011च्या जनगणनेनुसार एकूण लिंग गुणोत्तर हे 929 होते. त्यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर हे 952 आहे. तर शहरी लिंग गुणोत्तर हे 903 आहे. म्हणजेच ग्रामीण लिंग गुणोत्तर हे शहरी लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. आता आपण सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारी राज्य पाहूयात. यासाठीची ट्रिक पहा. रत्न, सिंध, गोंदिया 7 भांडतात, गड नंदूला सांगतो चंद्र राहतो. पुन्हा एकदा पहा मित्रांनो ट्रिक. रत्न, सिंध, गोंदिया 7 भांडतात, गड नंदूला सांगतो चंद्र राहतो. यामध्ये पहा, रत्न म्हणजे रत्नागिरी, सिंध म्हणजे सिंधुदुर्ग, गोंदिया आहे तसे, 7 म्हणजे सातारा, भांडतात म्हणजे भंडारा, गड म्हणजे गडचिरोली, नंदूला म्हणजे नंदुरबार, सांगतो सांगली, चंद्र म्हणजे चंद्रपूर आणि राहतो म्हणजे रायगड. हे एक वाक्य जरी आपण लक्षात ठेवलं मित्रांनो, तरी आपण सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारी 10 जिल्हे हे लक्षात ठेवू शकता. तसेच आपण आता आकडेवारी पाहूया, कारण आयोगाने लिंग गुणोत्तर या आकडेवारीवर देखील खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहा, रत्नागिरी या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 1122 आहे. तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 1036 आहे. त्याचबरोबर गोंदिया या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 999 आहे. तर सातारा या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 988 आहे आणि भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर हे 982 इतके आहे. मित्रांनो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची लिंग गुणोत्तर हे जास्त आहे, कारण येथील पुरुष हे मुंबई उपनगर किंवा मुंबई शहर या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर केलेले आहेत. त्यामुळे इथले लिंग गुणोत्तर हे जास्त आहे, हे देखील आपण लक्षात ठेवा. त्यानंतर आपण सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी 10 जिल्हे पाहूयात. यासाठीची ट्रिक पहा. M2, TPB, AUJ, LV या जिल्ह्यांच्या इनिशियल लेटरनुसार आपण ही ट्रिक केलेली आहे. यामध्ये पहा, M2 मध्ये पहिलं मुंबई शहर आहे, त्यानंतर दुसरं मुंबई उपनगरी आहे, त्यानंतर T म्हणजे ठाणे, P म्हणजे पुणे, B म्हणजे बीड, A म्हणजे औरंगाबाद, U म्हणजे उस्मानाबाद, J म्हणजे जळगाव, L म्हणजे लातूर आणि V म्हणजे वाशिम. यानुसार आपण सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी 10 जिल्हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता बाल लिंग गुणोत्तर पहा. 2011 साली महाराष्ट्र राज्याचे बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतके होते. तर 2001 साली हेच बाल लिंग गुणोत्तर हे 913 होते. 2011 साली बाल लिंग गुणोत्तर हे कमी झाले होते. तसेच 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील बाल लिंग गुणोत्तर हे 890 इतके होते. तर शहरी भागातील बाल लिंग गुणोत्तर हे 899 इतके होते. यानंतर
आपण सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारी जिल्हे पाहूया। यासाठीची ट्रिक पहा, GGCBN। यामध्ये जी म्हणजे या ट्रिक मध्ये पहा, पहिलं जी म्हणजे गडचिरोली आहे, त्यानंतरचं जी म्हणजे गोंदिया, त्यानंतर C म्हणजे चंद्रपूर, त्यानंतर B म्हणजे भंडारा आणि N म्हणजे नंदुरबार हे आहे। याचबरोबर मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या पूर्वेला सगळ्यात शेवटी पहिला जर गडचिरोली आपण जर लक्षात ठेवला तर गडचिरोली, त्यानंतर लगेच वरती गोंदिया, त्यानंतर पुन्हा आणि खाली गडचिरोलीच्या शेजारी चंद्रपूर आणि त्याच्यावरती भंडारा, असं आपण नकाशानुसार देखील सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारी राज्ये ही लक्षात ठेवू शकता। सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारी जिल्हे पहा। यासाठीची ट्रिक ही बीज अब औ को। यामध्ये बी म्हणजे बीड, ज म्हणजे जळगाव, अ म्हणजे अहमदनगर, ब म्हणजे बुलढाणा, औ म्हणजे औरंगाबाद आणि को म्हणजे कोल्हापूर। यानुसार आपण सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारी जिल्हे लक्षात ठेवू शकता। त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याची साक्षरता पाहूयात। यामध्ये पहा, 2011 साली महाराष्ट्र राज्याची साक्षरता ही 82.34% इतकी होती, तर 2001 साली 76.88% इतकी साक्षरता होती। आता आपण सर्वात जास्त साक्षरता असणारी जिल्हे पाहूयात। यासाठीची ट्रिक पहा, मुंबईचा नाग अकोल्यात अमर झाला। यामध्ये मुंबईमध्ये पहिलं 2 मुंबई आहेत। यामध्ये पहिलं मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर आहे, नाग म्हणजे नागपूर, त्यानंतर अकोला आणि अमर म्हणजे अमरावती। यानुसार आपण सर्वात जास्त साक्षरता असणारी जिल्हे लक्षात ठेवू शकता। त्यानंतर सर्वात कमी साक्षरता असणारी जिल्हे पहा। यासाठीची ट्रिक आहे, नंजा धुपे ग आडानी घ। या पद्धतीने आपण सर्वात कमी साक्षरता असणारी जिल्हे लक्षात ठेवू शकता। यामध्ये पहा, न म्हणजे नंदुरबार, जा म्हणजे जालना, धु म्हणजे धुळे, पे म्हणजे परभणी आणि ग म्हणजे गडचिरोली। आता आपण महाराष्ट्र राज्याचे नागरीकरण याबद्दल माहिती पाहूयात। यामध्ये पहा, 2011 साली एकूण 45.20% लोकसंख्या ही शहरी भागात राहत होती। 2001 साली एकूण 42% लोकसंख्या ही शहरी भागात राहत होती। यामध्ये आता सर्वाधिक नागरीकरण झालेले जिल्हे पाहूयात। पहिला हे मुंबई उपनगर आहे, त्यानंतर मुंबई शहर आहे, त्यानंतर ठाणे, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर पुणे ही सर्वाधिक नागरीकरण झालेले जिल्हे आहेत। तर सर्वात कमी नागरीकरण झालेले जिल्हे यांच्यासाठीची ट्रिक पहा, ग सी हिनवा। या ट्रिकनुसार सर्वात कमी नागरीकरण झालेले जिल्हे आपण लक्षात ठेवू शकता। यामध्ये ग म्हणजे गडचिरोली, सी म्हणजे सिंधुदुर्ग, ही म्हणजे हिंगोली, न म्हणजे नंदुरबार आणि वा म्हणजे वाशिम। यानुसार आपण सर्वात कमी नागरीकरण झालेले जिल्हे लक्षात ठेवू शकता। आता आपण अनुसूचित जातीची लोकसंख्या याबद्दल माहिती पाहूयात। सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या असलेली पहिली 3 जिल्हे, यामध्ये पुणे, नागपूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो। तर सर्वात कमी अनुसूचित जाती लोकसंख्या असलेली जिल्हे, यामध्ये नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 3 जिल्ह्यांचा समावेश सर्वात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेली जिल्हे म्हणून होतो। आता प्रमाणानुसार अनुसूचित जाती लोकसंख्या असलेली जिल्हे आपण पाहणार आहोत। यामध्ये अकोला, लातूर आणि नांदेड ही पहिली 3 जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ही प्रमाणानुसार आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यात हे जास्त आहे। तर प्रमाणानुसार सर्वात कमी अनुसूचित जाती लोकसंख्या ही नंदुरबार, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात आहे। इथे मित्रांनो, अनुसूचित जातीची लोकसंख्येचे प्रमाणानुसार किंवा लोकसंख्येनुसार आपण जे इथे लक्षात ठेवतो, यानुसार आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये याचा फायदा होऊ शकतो। एखादी योजना अनुसूचित जातीसाठी खालीलपैकी कोणकोणत्या राज्यात राबवण्यात येते असा जर प्रश्न असला आणि सर्वात कमी अनुसूचित जाती लोकसंख्या असलेली जिल्हे जर पर्याय असेल तर आपण तो पर्याय इलिमिनेट करू शकतो। त्यामुळे मित्रांनो, येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण अनुसूचित जमातीची लोकसंख्या पाहूया। लोकसंख्येनुसार सर्वात जास्त अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेली जिल्हे पाहूया। यामध्ये पहिल्या नंबरला नाशिक, त्यानंतर नंदुरबार आणि त्यानंतर पालघर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। तर सर्वात कमी अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेले जिल्हे, यामध्ये पहिल्या नंबरला सिंधुदुर्ग, त्यानंतर सांगली आणि त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। प्रमाणानुसार जर आपण पाहिलं तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही नंदुरबार, गडचिरोली आणि धुळे या 3 जिल्ह्यामध्ये जास्त आहे। तर प्रमाणानुसार सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही सांगली, कोल्हापूर आणि मुंबई शहर
या 3 जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्राची लोकसंख्या हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थित अभ्यास करून जर PYQ व्यवस्थित सोडवलात तर याचा फायदा आपल्याला येणाऱ्या कंबाईन तसेच राज्यसेवा या दोन्ही परीक्षेत होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, लोकसंख्येवरचा प्रश्न हा आपल्याला हातचे मार्क असतात, त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थित करा. मित्रांनो, आतापर्यंत आपण भारताची आणि महाराष्ट्राची संपूर्ण लोकसंख्या ट्रिक्सच्या माध्यमातून पाहिलेला आहे. या ट्रिक्सचा वापर PYQ सोडविताना कशा पद्धतीने करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये PYQ सोडवून बघणार आहोत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्येच भेटूयात. धन्यवाद.